मला नक्कीच खरं पुण्याचा गणेशोत्सव जो आहे तो खरंच सगळ्या महाराष्ट्रभरासाठी नाही ते देशभरासाठी एक आकर्षणाचा एक मानबिंदू असतो आणि ती तेवढीच ही जी विसर्जनाची मिरवणूक आहे ही विसर्जनाची मिरवणूक आहे ती आकर्षित करत असते पुणेकरांसोबत इतर गणेश भक्तांनाही। आणि थोड्याच वेळात 10:30 वाजता इथे टिळक पुतळ्यापासून ही मिरवणुकीला सुरुवात होणार आहे आणि तत्पूर्वी आता सध्या इथे तयारी सुरू आहे। माझ्या मागे आपण बघू शकतो की राष्ट्रीय कला अकादमीच्या वतीने दरवर्षी मानाच्या गणपतींच्या पुढे रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात आणि त्या प्रकारे ह्या ज्या रांगोळ्यांच्या पायघड्या आहेत त्या इथे घालण्यात येणार आहे। दरवर्षी वेगवेगळ्या थीम्स ज्या आहेत किंवा वेगवेगळे संदेश जे आहेत ते या रांगोळ्यांच्या पायघड्यातून दिले जातात। मग ते महिला सबलीकरण असू दे किंवा भ्रष्टाचार मुक्ती असू देत किंवा स्त्रीभ्रूण हत्ये विरोधातले संदेश असू देत, असे वेगवेगळे संदेश या रांगोळ्यांच्या पायघड्यातून दिले जातात। आणि यावर्षीचे खास आकर्षण असणार आहे ते रांगोळीचे विविध शुभचिन्ह। आपल्याला माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये रांगोळीला वेगळं असं एक महत्त्व आहे। रांगोळीची जी काही चिन्ह आहेत त्याला एक वेगळं असं पारंपरिक महत्त्व आहे, धार्मिक महत्त्व आहे आणि तीच चिन्ह आज इथे गणपती बाप्पाच्या रांगोळीच्या पायघड्यांपुढे जे आहेत ती आज इथे राष्ट्रीय कला अकादमी रेखाटणार आहे आणि त्यावरून बाप्पाचे जे मिरवणूक आहे ती निघणार आहे। तब्बल 11 रांगोळ्या साकारल्या जातात या मिरवणुकीमध्ये। पहिली रांगोळी जी आहे ती टिळक पुतळ्याच्या इथे साकारली जाते, त्यानंतर अखंडपणे रांगोळ्याच्या पायघड्या आणि वेगवेगळ्या रांगोळ्या ज्या आहेत त्या अलका चौकापर्यंत ज्या आहेत त्या साकारल्या जातात। आता सध्या इथे दुसरी रांगोळी आपण बघत आहोत साकारली जात आहे। अशा प्रकारे तब्बल 16 वर्षे हे राष्ट्रीय कला अकादमीचे स्वयंसेवक जे आहेत ते गणरायाची एक वेगळ्या पद्धतीने आराधना करत आहेत असं म्हणता येईल। मृदुला, अगदी खरं आहे, समजू शकतो। सांस्कृतिक राजधानी आपण पुण्याला म्हणतो आणि म्हणूनच आज गणपती देखील आपण बघतो की अतिशय भक्तिभावना आणि सगळ्यात महत्त्वाचं असतं पुण्याच्या गणपतीचं म्हणजे तिथले देखावे, तिथली रोषणाई। यावेळेस काय वैशिष्ट्य सांगशील? सगळ्यात खास वैशिष्ट्य असणार आहे ते दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मिरवणुकीचं। ती मिरवणूक रात्री सुरू होणार आहे। यावर्षी खास असा मयूर रथ तयार करण्यात आलेला आहे आणि त्या मयूर रथाला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आलेली आहे, त्याप्रमाणे फुलांनी सजवण्यात आलेलं आहे। त्यामुळे दिवसा ज्याप्रमाणे ढोल ताशाचं पथक वेगवेगळी प्रात्यक्षिक, वेगवेगळे मर्दानी खेळ आणि या रांगोळ्यांच्या पायघड्या ही जी आहेत ही मिरवणुकीची वैशिष्ट्य असणार आहे। त्याचप्रमाणे रात्री वेगवेगळे चित्ररथ असतील किंवा वेगवेगळे आकर्षक रोषणाईचे जे जे रथ असतील किंवा दगडूशेठची जी मिरवणूक असेल हे खास आकर्षण असणार आहे मृदला। आणि अलोट गर्दी दरवर्षी लोटत असते यावर आणि त्याचप्रमाणे यावर्षीही भक्तांनी आहे ती गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात होईल आणि उत्साहात जो आहे तो गणरायाला निरोप दिला जाईल। अगदी खरं आहे अश्विनी, आज दिवसभर अर्थातच तुमच्याकडूनही आम्ही माहिती घेणार आहोत। तुर्तास तुम्ही आमच्याबरोबर राहा। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।